नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलींनी सासरी जाताना माहेरहून कोणतीही गोष्ट घेऊन जाऊ नये। जर आपण ती गोष्ट घेऊन जात असेल तर घरावरती मोठं संकट येण्याची शक्यता असते। चला तर मग बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत। प्रत्येक मुलीसाठी माहेर हा मनातील सर्वात सुंदर कप्पा असतो। मुलीला कितीही लाडात वाढवलं तरी सासरी हे पाठवावंच लागतं। मुलगी घरी आल्यानंतर आपण माहेरून तिला काहीतरी द्यावं अशी भावना प्रत्येक माहेरच्यांचीच असते। पण काही देताना ही गोष्ट तुम्ही चुकूनही तुमच्या मुलीला देऊन सासरी पाठवू नका, अन्यथा तुमच्या घरी आणि मुलीच्या सासरी सुद्धा प्रकोप होण्याची शक्यता आहे। ती गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो। मुलगी म्हणजे घरात लक्ष्मी स्वरूप असते। लक्ष्मी आणि गणपतीच्या कृपेने घरात धन येत असतं आणि अशातच जर घरातून लक्ष्मी जाताना आपण तिच्यासोबत गणपती दिल्याने गणपती व लक्ष्मी दोघेही घर सोडून जातात व माहेरच्यांवरती धनाचा तुटवडा जाणू शकतो। त्यामुळे घरात धनहानी होऊ शकते। अशाने सुख समृद्धीचा लोप होतो। यामुळे ही गोष्ट तुम्ही इतर कोणतीही गोष्ट भेट म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता। म्हणजे गणपतीची मूर्ती तुम्ही जाताना मुलीला देऊ नका। दुसरी गोष्ट म्हणजे तिखट। काही लोकांना म्हणजे काही मुलींना तिखट बनवता येत नाही, म्हणजे मसाला वगैरे असतो ना, तो बनवता येत नाही। त्यामुळे त्या काय करतात की माहेरून ते पदार्थ घेऊन जातात सासरी। तर तसं न करता तिखट ही म्हणजे मसाले वगैरे बनवतात ना आपण, लाल तिखट असो, मसाले काळा तिखट असो, ह्या गोष्टी आपण माहेरहून सासरी घेऊन जाऊ नये। त्यामुळे काय होतं की माहेर आपले जे संबंध असतात सासरच्या सोबत ते बिघडू शकतात। त्यामुळे चुकूनही तुम्ही तिखट पदार्थ माहेरहून सासरी घेऊन जाऊ नका। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे जे शेजारचं बेलचं बटन आहे ते पण दाबून ठेवा, म्हणजेच काय होईल की जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त रहा हीच स्वामी चरणी प्रार्थना।